नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप खास आहे कारण आज आम्ही चाललो एका स्पेशल इव्हेंटसाठी. रोजच्या कामाच्या गडबडीत आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो ना. म्हणूनच आज मी ठरवलं कोणतेही प्लॅनिंग नाही, फक्त आणि फक्त रिलॅक्सिंग मोड ऑन. प्रवास जेव्हा छोट्यांसोबत असतो ना तेव्हा मजा तर येतेच, पण धावपळी तेवढीच होते. निसर्गाच्या या दुनियेत आलो ना तर मोबाईल साईडला ठेवून ना फक्त आणि फक्त जगावंसं वाटतं. आणि आपल्यासोबत जर आपली फॅमिली असेल ना तर दिवस खरंच खूप छान जातो. फायनली आम्ही पोचलो ऑस्ट्रोपोर्ट गार्डनमध्ये. इथलं वातावरण इतकं भारी आहे ना, पण इथला अनुभव तो शब्दात सांगण्यापेक्षा फील करण्यासारखा जास्त आहे. इथे आल्यावर ना मला एका सेकंदासाठी असं वाटलं की आपण इंडियामध्येच आहोत. कधी कधी विचार केल्यावर असं वाटतं की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. ही बाग, इथली शांतता, आजूबाजूला असणारा हा निसर्ग बघूनच एकदमच पॉझिटिव्ह वाईब्स येतात. खरंच इथे आल्यावर ना मन खूप शांत झालं. आणि हे बघा इथली पिंक फ्लावर्स. सध्या इथे सकुरा सीझन चालू आहे, त्यामुळे सगळीकडे जणू गुलाबी फिल्टर लावलेत असंच वाटतं. लोक इथं पिकनिक करायला येतात, एन्जॉय करतात, कोणी गाणी म्हणतं तर कोणी पुस्तक वाचत बसतं. हीच तर खरी लाईफस्टाईल आहे. आयुष्य हे असंच असावं. सुखाचे काही निवांत क्षण, सोबतीला आपली माणसं, हीच तर खरी श्रीमंती आहे. आज ना इथे खूप गर्दी आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना एक वेगळाच आनंद होता आणि ते बघून ना खरंच खूप भारी वाटलं होतं. आता आम्ही आलोय कोपनहॅगनच्या सर्वात प्रसिद्ध जागी, द लिटल मरमेड. जरी ही मूर्ती आकाराने छोटी असली ना तरी तिचं सौंदर्य आणि समोरचा अथांग समुद्र बघून ना मन खरंच खूप तृप्त झालं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग? जर तुम्हाला कोपनहॅगनच्या शांत गल्ल्या आणि बागा आवडल्या असतील तर नक्की सांगा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.